शेतकऱ्यांचं अनुदान जे आहे ते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाटलेले आहे. खूप मोठा घोटाळा समोर आलेला आहे. कोणतं अनुदान? गारपीट आणि अतिवृष्टीचं. त्या अनुदानामध्ये अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी जे काही घोटाळे केले त्याची निश्चितपणाने आपण चौकशी लावू आणि शेतकऱ्यांचे पैसे परत शेतकऱ्यांना देण्यात येतील याची खात्री देतो. नाता अनेक ठिकाणी जलजीवन मिशनचं काम जे आहे ते अपूर्ण आहे आणि काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचं झालं. ज्या ठिकाणी जलजीवन मिशनचं काम अपूर्ण आहे, निकृष्ट दर्जाचं झालं, त्या गावाला पाणी नाही मिळालं, त्यांची आपण खासदाराच्या अध्यक्षतेखाली दिशा समिती असते, त्या समितीमध्ये आपण त्यांची इन्क्वायरी करू आणि गावाला पाणी देऊ. सर, जिल्ह्याभरात तीव्र पाणी टंचाईचा सामना व चारे टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे का? त्याच्यावर जिल्हाधिकारी महोदयाकडे एक मीटिंग घेतली जाईल आणि टंचाई दूर करण्याचा आपण प्रयत्न करू. पुढे नॅशनल हेरोल्ड प्रकरणी 25 एप्रिलला सुनावणी आहे. ईडीनं चार्जशीट दाखल केली, त्यामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचं नाव. त्याच्यात आता नवीन काही राहिलं नाही की त्या देशामध्ये आमच्या पक्षात या नाही तर तुम्हाला ईडीचा धाक दाखवतो हा धंदा चालू आहे. त्याच्यामध्ये नवीन काय केलंय? आता फक्त त्यांची मजल इथपर्यंत गेली की नॅशनल हेरोल्ड यासारख्या दैनिकाच्या घोटाळ्यामध्ये राहुल गांधी साहेब आणि आदरणीय सोनियाजी यांचं नाव टाकलं. वास्तविक तो घोटाळा नाही, यांनी घोटाळ्याचं नाव त्याला दिलं. वास्तविक त्यात अनेक दिवसापासून तो पेपर सुरू आहे. ज्या नेहरू आणि गांधी परिवारांनी या देशाला अनेक प्रकारे त्याग, बलिदान आणि स्वतःची सगळी प्रॉपर्टी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या चळवळीला दान केली, त्याने नॅशनल हेरोल्ड सारखे प्रकरण करण्याची गरज नाही. आणि दूध का दूध पाणी का पाणी 100% आपल्या माननीय सर्वोच्च न्यायालयात होईल. खासदार साहेब, एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जाते. आज त्यांनी थेट घेतले राज ठाकरे साहेब. आगे आगे देखो होता है क्या.